बीजेपी कार्यकर्ते आणि अंधभक्तांना सुद्धा माहिती आहे की पेपर फुटी म्हणजे चूक झालेली. त्यांना सुद्धा धर्मेंद्र प्रधानांना अकाउंटेबल ठरवायचं आहे आणि त्यांचा राजीनामा पाहिजे. त्यात जे सुज्ञ सपोर्टर आहेत ते छुप्या पद्धतीने किंवा ओपनली ह्या आंदोलनाला पाठिंबा नक्की देत आहेत. पण अंधभक्तांचा प्रॉब्लेम हा होतोय की ते पक्षभक्तीमध्ये आणि नेताभक्तीमध्ये एवढे विलीन झालेत की त्यांना नेहमी काहीतरी कारणं शोधावी लागतात की आम्ही पाठिंबा का देऊ शकत नाही. त्यांच्या मनात ते आहे, पण त्यांना कुठेतरी कारण शोधायचे. कधी हे बळजबरीच तर्क लावून देवी देवतांचा अपमान जोडायचा प्रयत्न करतात, हिंदुत्वाचा मुद्दा पुढे आणायचा प्रयत्न करतात, तर कधी कुणाची चायनाशी लिंक लावतात, कधी कुणाच्या पाकिस्तानशी लिंक लावतात आणि देशद्रोही ठरवायचा प्रयत्न करतात. ह्या सगळ्यांनी फक्त मनाला समाधान देण्याचं काम चाललंय. कारण आतापर्यंत जी सगळी कारणं सापडलीत ती सगळी अर्धवट समाधान देणार आहेत आणि काहीतरी सॉलिड यांना कारण पाहिजे. कारण जोपर्यंत सॉलिड कारण सापडत नाहीये तोपर्यंत ह्यांना सुद्धा तेवढेच रेजिग्नेशनची अपेक्षा आहे, अकाउंटेबिलिटीची अपेक्षा आहे जेवढी बाकीच्यांना आहे. आणि त्यांना मला सांगायचं की मुद्दा एज्युकेशनचा आहे. मागच्या 10 वर्षात जे 70 ते 80 पेपर लीक झालेत त्याच्याबद्दलचा आहे. ह्या आंदोलनाचा फायदा विरोधक घ्यायला येणारच आहेत. तुम्ही जे सो कॉल्ड अँटी नॅशनल ज्यांना म्हणता ते सुद्धा लोक तिथं येणारच आहेत. ते स्वतःची पोळी भाजायचा प्रयत्न करणारच आहेत. जसा अण्णा आंदोलनाचा फायदा बीजेपी आणि आम आदमी पार्टीला झाला तसंच काहीसा करायचा प्रयत्न इथे सुद्धा होणार. पण आपल्याला मुद्द्यावरून भरकटायचं नाहीये. तुम्हाला जे आतून जी फिलिंग येते त्या फिलिंगवर तुम्ही ठाम राहा. म्हणजे इतिहासाच्या चुका मान्य न करण्याची सवय जी काँग्रेसच्या पक्षभक्तांना लागली आहे ती सवय तुम्ही आता लावून घेताय आपल्या पक्षाची चूक मान्य न करता. आणि ह्याच चुकांनी सरकारं बदलतात एवढं लक्षात घ्या. बाकी न्यूट्रल जे लोक राहतात त्यांना दोन्हीकडून शिव्या पडतात, जसं मला ह्या व्हिडिओच्या खाली दोन्हीकडून शिव्या पडतील. हा मुद्दा तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि अशाच मुद्द्यांसाठी फॉलो करा सूत्रधारला.